नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी इंग्रजी माध्यम नवीन अभ्यासक्रमातील 2026-27 मधील पाठ क्रमांक 2 चिमणीचे घरट या पाठाचे विश्लेषण पाहणार आहोत. आता या पाठाचा विश्लेषण करण्या अगोदर आपण हा पाठ ज्या लेखिकेने लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला इथे सादर करून याची ओळख करून दिलेली आहे त्या लेखिकेचीच आपण अगोदर ओळख करून घेणार आहोत. तर लेखिकेचं नाव आहे अद्विता उमराणीकर. यांचा जन्म 1962 साली झालेला आहे. आता यांचा परिचय आपण पाहणार आहोत. तर या निवृत्त शिक्षिका आहेत, समाज प्रबोधनात्मक कार्यकर्ता आहेत, व्याख्यात्या आहेत आणि त्या महत्त्वाचं म्हणजे लेखिका देखील आहेत. त्यांचा कार्यकाल म्हणजे 30 वर्षांहून अधिक काळ त्यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेले आहे. ऋतुश्रावणी थांबेल हा ललित लेख संग्रह, मृत्युंजयी, कर्पूरग्राम, कोपरगावच्या कथा हा कथा संग्रह देखील त्यांचा प्रसिद्ध आहे. स्वप्नभूमी, लेह लडाख हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. भारतीय ज्ञान परंपरा या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळालेला आहे. तसेच बडबड गाणी या काव्य संग्रहास साहित्य परिषदेचा मंदा खांडगे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ह पाठित पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. हा पाठ किशोर ऑगस्ट 2022 या मासिकातून घेण्यात आलेला आहे. कोणता तर जो आज पाठ आपण अभ्यासणार आहोत, चिमणीचं घरट. आता या प्रस्तुत पाठात लेखिकेने आपल्याला काय सांगितलेलं आहे तर शहरातील हरवत चाललेल्या चिमण्यांबद्दलची खंत ही ते व्यक्त केलेली आहे. पाठातील मुलीला पक्ष्यांविषयी असलेली आवड, कुतूहल व जिज्ञासा व्यक्त केलेली आहे. थोडक्यात आपण या पाठामध्ये, जसं पाठाचं नावच आहे चिमणीचं घरट, म्हणजे या चिमणीविषयीच हा पाठ असणार आहे. आता आपण शहरामध्ये राहत आहोत. शहरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. जंगल तोड होत आहे, झाडं तोडली जात आहेत आणि त्यामुळे साहजिकच पक्ष्यांचं प्रमाण हे कमी होत आहे. आताच्या काळामध्ये मुलींना खरं तर पक्षी हे पाहायलाच मिळत नाहीयेत. ज्या पूर्वी सहज दिसणाऱ्या चिमण्या होत्या त्या आता फार कमी झालेल्या आहेत, ज्या दिसतही नाहीयेत. आणि ही अशाच एका मुलीची गोष्ट आज आपण अभ्यासणार आहोत, जिला या चिमणी पक्षाविषयी फार कुतूहल आहे आणि याविषयी तिच्या मनात विविध जे प्रश्न आलेले आहेत, जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे, त्याचेच प्रश्न ती तिच्या आईला विचारत आहे. चला तर आता या पाठाला आपण सुरुवात करूया. आता ईशा आणि आई या दोघींमधला हा संवाद आहे. ईशा: आई, उद्या माझ्या वाढदिवसाला खूप खूप मित्रमैत्रिणी येणार आहेत बरं का. आई: सगळ्या शाळेला निमंत्रण दिलेस की काय? असू दे, म्हणजे उद्या नुसता चिमण्यांसारखा चिवचिवाट असणार आहे घरात. ईशा: आई, चिवचिवाट म्हणजे काय ग? मी तर चिमणीच पाहिली नाही आणि तिचा आवाजही ऐकला नाही. ती फक्त गोष्टीतच असते का ग? आई: चिमणी आहे तर, फक्त ती शहरापासून लांब गेली इतकंच. ती खेड्यापाड्यात, जंगलात, शेतात राहते. आपण आता आजीकडे गावी गेलो ना की दिसतील तुला चिमण्या. ईशा: चालेल, आपण आजीकडून येताना पिंजऱ्यात चिमण्या घेऊन येऊ आणि पाळूया. आणि हो, एक कावळा पण आणू. मला बघायचंय तो चिवतावीचं दार कसं वाजवतो ते. आई: चिमणीला पिंजऱ्यात नाही ठेवायचं. तिच्यासाठी हे बघ, मी छान घरट आणलंय. त्यात काड्या आणि कापूस ठेवलाय. तिला खायला राळे आणि पाणी प्यायला मातीची छोटी भांडी पण आणली आहेत. आता ही ते आपण या दोघींमधला संवाद पाहत आहोत. पान क्रमांक 2 यावरील हा सगळा संवाद आहे. चित्रही दिसत आहे. चित्रात आई आहे, मुलगी आहे. आईच्या हातात चिमणीसाठी तयार केलेलं छोटंसं घरटं आहे आणि तेच ते मुलीला दाखवत आहे. छानसा हा संवाद दोघींमध्ये रमलेला आहे. तर आता सुरुवातीपासून याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. इथे ईशा आईला सांगत आहे की उद्या माझा वाढदिवस आहे, त्यामुळे माझे खूप मित्रमैत्रिणी घरी येणार आहे. त्यावरती आई ईशूला सांगू लागते की तू तुझ्या शाळेला निमंत्रण दिलेस की काय, म्हणजे सगळ्या शाळेतील तुझ्या मित्रमैत्रिणींनाच निमंत्रण दिलंय का. असू दे, म्हणजे उद्या तुझे मित्रमैत्रिणी जेव्हा घरात येतील तेव्हा घरामध्ये खूप आवाज असेल आणि ह्या आवाजाची तुलना आईने चिमण्यांचा चिवचिवाट असा केलेला आहे. चिमण्यांचा चिवचिवाट म्हणजे काय? खूप साऱ्या चिमण्या जेव्हा एकत्र येऊन त्यांचा आवाज करतात, किलबिलाट होतो, त्यांचा चिवचिवाट असतो, तो खूप नादमय सुंदरसा असतो. म्हणजे कोणती चिमणी नेमकं बोलते हेच कळत नाही. त्याप्रमाणे सगळी मुलं एकत्र येतील तेव्हा ती बडबड करतील आणि तो आवाज चिमण्यांच्या चिवचिवाटासारखा असेल असं आई सांगत आहे.
पण आता ईशालाही ते चिमणीच माहीत नाही, मग त्यांचा चिवचिवाट तरी तिला कसा माहीत असणार. आणि म्हणून पुढे ईशा आईला प्रश्न विचारते, आई, चिवचिवाट म्हणजे काय ग? मी तर चिमणीच पाहिली नाही आणि तिचा आवाजही ऐकला नाही. ती फक्त गोष्टीतच असते का? आणि हा मुलीला पडलेला प्रश्न ती आईला विचारते की चिमणी म्हणजे काय? चिमणीचा आवाज मी ऐकलेला नाही आणि ही चिमणी असते तरी नक्की कुठे? मी फक्त गोष्टीतच ऐकलेलं आहे. आता ह्या ईशानी आईकडून खूप अशा पक्ष्यांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. लहानपणी सांगितलेल्या गोष्टींमध्ये कावळा, चिमणी, चिमणीचं घरटं मेणाचं, कावळ्याचं घरटं शेणाचं, अशा गोष्टी तिने ऐकलेल्या असतात आणि म्हणून तिला चिमणी माहीत असते, ती फक्त गोष्टीतली. त्यावर आई उत्तर देते, चिमणी आहे तर, म्हणजे चिमणीचं अस्तित्व आहे, पण ती फक्त शहरापासून लांब गेली आहे इतकंच. याचं कारण काय? तर शहरामध्ये जंगलतोड झाली आहे, निर्यातीकरण झालेलं आहे, म्हणजे प्रोग्रेस झालेली आहे. बरीच घरं बांधण्यात आलेली आहेत आणि ही घरं म्हणजे काय? तर बिल्डिंग्स आहेत ना हो. आणि त्याकरता झाडं तोड झालेली आहे, जंगलतोड झालेली आहे. आणि या चिमण्यांची घरं कुठे असतात बरं? तर जंगलांवरती. आणि त्यामुळे शहरापासून ह्या चिमण्या लांब गेल्यात. त्या गेल्यात कुठे? तर खेड्यापाड्यात, जंगलात, शेतात राहतात या चिमण्या. आई ईशाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देऊ लागते. आता जेव्हा आपण आजीच्या गावी जाऊ ना, आजीकडे राहायला जाऊ, तेव्हा तुला दिसतील चिमण्या, असे आई ईशाला सांगते. आता ईशाला फार आनंद होतो की चिमण्या तर बघायला मिळतील. तेव्हा त्याच्यावर ती आईला सांगते की आपण आजीकडून येताना पिंजऱ्यात चिमण्या घेऊन येऊया. म्हणजे पिंजरा म्हणजे काय? तो केज. त्याच्यामध्ये ठेवायला आपण चिमण्या घेऊन येऊया आणि त्यांना पाळूया. जसे आपण मांजर पाळतो, कुत्रा पाळतो, तसे आपण चिमण्या पाळूया, असे ईशा आईला सांगत असते. आणि एक कावळा सुद्धा घेऊन येऊया. ती हे गमतीपोटी म्हणत असते, कारण मला बघायचं आहे की तो चिवताईचं दार कसं वाजवतं ते. कारण तिने लहानपणी ही गोष्ट ऐकलेली असते की कावळा आणि चिमणीची. जसं कावळा चिमणीचा दरवाजा ठोठवतो आणि विचारतो, चिवताई चिवताई दार उघड, तर तिकडे चिमणी तिच्या बाळाला आंघोळ घालत असते. तुम्ही ही गोष्ट लहानपणी ऐकले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नसेल तर आपण याच्यावरती या गोष्टी संदर्भात देखील आपण एक व्हिडिओ बनवू. आणि तुम्हाला ही गोष्ट जर ऐकायची असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला सांगून द्या. पुढे आई सांगते की चिमणीला पिंजऱ्यात नाही ठेवायचं. आई आता ईशाच्या मनात जो प्रश्न उद्भवलेला असतो की आपण चिमणीला आपल्या घरी आणायचं, तिला पिंजऱ्यात ठेवायचं, तिला पाळायचं, त्यावर आई सांगते की चिमणी ही पिंजऱ्यात ठेवू शकत नाही, कारण तिला पिंजऱ्यात ठेवायचंच नसतं. आणि त्याकरताच या चिमणीसाठी मी एक छानसं घरटं तयार केलेलं आहे. आणि आईने तयार केलेलं घरटं ती ईशाला दाखवू लागते. त्या घरट्यात काड्या असतात, कापूस ठेवलेला असतो आणि त्या चिमण्यांना खायला राळे ठेवलेले असतात. राळे अन्य आहे जे चिमण्या खातात. आणि प्यायला पाणीही ठेवलेलं असतं छोट्याशा मातीच्या भांड्यामध्ये, असे आता आई ईशाला सांगत असते. मित्रांनो, इथपर्यंतचा पाठ तुम्हाला समजलाच असेल. आता आपण पान क्रमांक 3 यावरील पाठ विश्लेषण पाहणार आहोत. ईशा आणि आई या दोघींमधला संवाद पुढे कसा घडतोय, कसा रंगतोय हे आपण बघूया. ईशा, अरे वा, म्हणजे चिमणीला घरटं द्यायचं, मस्तच. आई, बरं झालं हे घरटं घेतलंच ते, नाहीतर तिचं मेणाचं घरटं उन्हात वितळून जाणार आणि पावसात कावळ्याचं शेणाचं घरटं वाहून जाणार. आई, मला खूप आवडलं हे चिमणीचं घरटं. आई, असं घरटं तुझ्या मित्रमैत्रिणींना देणार आहे, चालेल ना? ईशा, आई, अगं तू किती छान आहेस. आता इथे ईशा आईला सांगत आहे की आईने जे घरटं चिमणीसाठी तयार केलेलं आहे ते खरंच खूप मस्त आहे. आणि हे करण्यामागचं कारण म्हणजे हे जे चिमणीचं घरटं मेणाचं असतं तर हे तर उन्हात वितळून गेलं असतं. आईने जी लहानपणी गोष्ट सांगितलेली असते त्या चिमणीचं घरटं मेणाचं आणि कावळ्याचं घरटं हे शेणाचं असतं. त्यामुळे आता जे आईने घरटं बनवलेलं आहे ते खूप चांगलं आहे, मस्त आहे, असे ती आईला सांगत असते. आणि हे घरटं मला खूप आवडलेलं आहे, असे ईशा आईला बोलते. त्यावर आई म्हणते, असं जे घरटं आहे मी तुझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा देणार आहे, तुला चालेल ना? हे ऐकून ईशाला खूप आनंद होतो आणि ती आईची स्तुती करत म्हणते की आई, तू किती छान आहेस. आई, आज मला चिवताईचीच गोष्ट सांग ना. आणि आता पुन्हा एकदा ईशाला आईने लहानपणी चिमणीची आणि कावळ्याची जी गोष्ट सांगितलेली असते ती ऐकायचा मोह झालेला असतो. पण आई तिला सांगते की सांगते पण आधी हा पसारा आवर. जो आता घरामध्ये पसारा ईशाने घालून ठेवलेला असतो तो आवरायला आई सांगत असते. नाहीतर आपण खुऱ्याड्यात बसलोय असं वाटायचं.
आई सांगते की आज जर पसारा तू आवरला नाहीस तर आपण एखाद्या खुराड्यात आहोत असंच वाटू. खुराडं म्हणजे काय, तर कोंबड्यांचं घरटं जे असतं ते, ज्याच्यामध्ये कोंबड्या ठेवल्या जातात त्याला खुराडं असं म्हणतात. जे छोटं असतं आणि जरा पसारा असल्यासारखं वाटतं, म्हणून ते आई ईशाला पसारा आवरायला सांगते. आता पुढे आई सांगू लागते की खूप पूर्वी माणसांची घरं ही दगडमातीची असायची. अंगणात भरपूर झाडं असायची, शेतात पिकं डोलायची. पूर्वी चिमण्यांना राहण्यासाठी भरपूर जागा असायची. चिमण्या शेतातलं धान्य खाऊन आनंदानं राहायच्या. पण हळूहळू माणसाची हाव वाढायला लागली. त्यानं सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती बांधल्या, शेतात रासायनिक खतं वापरायला लागला. सगळ्या चिमण्या दूर गेल्या. त्यांना सिमेंटच्या घरात जागाच नव्हती. आजोबांनी जुन्या घराला होतं तसंच जपलं आणि शेतामध्ये नैसर्गिक खतच वापरली. त्यामुळे शेतात धान्य जोमानं आलं आणि चिमण्यांना तसंच इतर पक्ष्यांना अन्न मिळालं आणि राहायला जागाही. आता इथे आईने पूर्वीची गोष्ट सांगितलेली आहे की पूर्वी माणसांची घरं ही कशाची होती, तर दगडमातीची. अंगणही खूप मोठं असायचं. अंगणात भरपूर झाडं असायची, शेतात पिकं डोलायची आणि त्यामुळे पूर्वी चिमण्यांना राहायला भरपूर जागा असायची. चिमण्या शेतातलंच धान्य खायच्या, त्यामुळे आनंदात राहायच्या. पण आता हळूहळू माणसांची हाव वाढली. त्यांनी काय केलं, दगडमातीची घरं मोडून तिथे सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती बांधल्या. शेतात रासायनिक खतं वापरायला सुरुवात केली. त्यामुळे चिमण्यांना ना ते धान्य खाता येऊ लागलं, ना राहण्यासाठी जागा राहिली. त्यामुळे ह्या चिमण्या दूर निघून गेल्या. त्यांना राहायला जागाच नव्हती. पण दुसरीकडे आजोबांनी मात्र त्यांचं जुनं घर आहे तसंच जपलेलं होतं. शेतामध्ये अजूनही ते नैसर्गिक खतच वापरत होते. त्यामुळे शेतातलं धान्य जोमानं यायचं आणि तिथे चिमण्या ते धान्य खाऊन आजूबाजूला जी झाडी असायची त्या झाडांवरच राहायच्या. त्यामुळे पक्ष्यांना अन्नही मिळायचं आणि राहायला जागाही. फक्त चिमण्याच नाही तर इतर पक्षीसुद्धा तिथे राहत होती आणि हे आजोबांचं घर गावी असायचं. हेच आई ईशाला सांगत असते. ईशा मात्र टोक लावून आई जे काही सांगत आहे मन लावून ऐकत असते. त्यावर ईशा म्हणते की होय आई, आपणही आपल्या बाल्कनीत छान छान झाडं लावू, म्हणजे चिमण्या नक्कीच येतील आपल्या घरी राहायला. आणि ईशा ही ते गुणगुणू लागते. ईशा आईला सांगते की जसं गावाला आजोबांनी घर जपलेलं आहे, आपण जास्त काही नाही तर आपल्या बाल्कनीमध्ये छोटी छोटी झाडं लावूया, जेणेकरून चिमण्या तिथे नक्की येतील, तिथे घर बनवायला, तिथे राहायला. आणि या सर्वावरती शेवटी ईशा गुणगुणते, चिमणी हवी खेळायला, चिवचिव आवाज करायला. चिमणी हवी खेळायला, चिवचिव आवाज करायला, इकडून तिकडून पळायला, पिलांना घास भरवायला. असं म्हणत ईशा चिमणीवरती छोटंसं एक गाणं गुणगुणते आणि इथेच आपल्या या पाठाचा शेवट होतो. मित्रांनो, तुम्हाला चिमणीचं घरटं हा पाठ अतिशय उत्तमरित्या समजला असणारच आहे. थोडक्यात सारांश इथे काय आहे, ईशा आणि तिची आई या दोघींमध्येही ते संवाद रंगलेला आहे. ईशा ही आपल्या आईला उद्या तिचा वाढदिवसानिमित्त तिच्या शाळेतले मित्रमैत्रिणी घरी येणार आहे ही गोष्ट सांगत असते. त्यावरती आई तिला सांगते की उद्या तुम्ही सगळे येणार तर चिमण्यांसारखा चिवचिवाट होणार आणि हिथूनच चिमणीची गोष्ट सुरू होते. चिमणी काय असते हे ईशाला माहीत नसते. आई चिमणी कशी असते हे सांगते. शिवाय चिमणी ही खेड्यापाड्यांमध्ये, गावामध्ये, जंगलामध्ये राहते हे सांगते. शेतातील धान्य खाते ही गोष्ट सांगते. आणि तिला चिमणी बघायला मिळणार आहे ती कुठे, तर आजीच्या गावी. आणि हे ऐकून ईशा फारच खुश होते. ईशाने लहानपणी आईच्या तोंडून चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकलेली असते. त्या गोष्टीमध्ये चिमणीचं घर हे मेणाचं असतं तर कावळ्याचं घर हे शेणाचं असतं आणि त्यामुळे तिच्या डोक्यात याच कल्पना रुजलेल्या असतात. ईशा आईला सांगते, गावाला गेल्यावर आपण सोबत चिमण्या घेऊन येऊ आणि पिंजऱ्यात ठेवू. पण आई तिची ही समज दूर करत चिमण्यांना पिंजऱ्यात न ठेवता त्यांच्यासाठी घर बांधलेलं असतं ते ईशाला दाखविते. त्यामुळे ईशा फार खुश होते. चिमण्या राळे खातात, म्हणजेच एक तृणधान्य आहे ते खातात. प्यायला पाण्याची मातीची छोटी छोटी भांडी आईने त्या घरामध्ये ठेवलेली असतात. हे पाहून ईशा फार खुश होते. पुढे आई सांगू लागते की पूर्वीच्या काळी माणसांची घरं ही दगड मातीची होती. बाहेर अंगण होतं, अंगणात झाडे होती, त्यामुळे चिमण्या त्या झाडांवर राहायच्या, शेतातलं धान्य खायच्या. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण माणसामध्ये हाव निर्माण झाली. हाव म्हणजेच लोभ निर्माण झाला. त्याने घरं जी होती ती तोडली. तिथे सिमेंटच्या
तिथे सिमेंटची मोठमोठ्या इमारती बांधल्या, शेतात रासायनिक खतं वापरली, त्यामुळे चिमण्या दूर निघून गेल्या. आता मात्र गावामध्ये आजोबांनी त्यांचं घर आहे तसं जुन्या पद्धतीने जपलेलं होतं. शेतात अजूनही ते नैसर्गिक खतच वापरायचे, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला चिमण्याच नाही तर इतर पक्षीही घरं करून राहत होती. आणि आता हेच घरं आणि चिमण्या बघायला ईशा लवकरच गावी जाणार होती. हे सर्व ऐकून तिने एक निर्धार केलेला असतो की ती सुद्धा बाल्कनीत आता छोटी छोटी झाडं लावणार आहे, जेणेकरून या चिमण्यांना तिथे राहायला जागा मिळेल. असे म्हणतच हा पाठ इथे संपतो. तुम्हाला चिमणीचं घरटं हा पाठ आणि ह्याचं विश्लेषण नीट समजलं असेल तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच 6वीच्या नवीन अभ्यासक्रमाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.